स्वामी सांगतात, जगात कुणीही कायमचं नसतं. स्वतःचा आधार स्वतः बनवा. नामस्मरण करा. ईश्वराला विसरू नका. कठीण काळ हा शिक्षा नसून घडविण्याची प्रक्रिया असते. आयुष्यात गुरु असण्याचं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा आपण एकटे पडतो. कुणीतरी आयुष्यात येतो तेव्हा वाटतं की आधार मिळाला, पण तोही वेळेपुरताच असतो. खरी परीक्षा जेव्हा आपण शिकतो की एकटेपणात स्वतःचा आधार स्वतःलाच बनवायचा असतो. खरं सांगायचं तर 80% नाती ही सोयीवर आधारित असतात. आपल्याकडे तेवढ्या पुरतंच बघतात. शेवटी उरतं ते फक्त आपण आणि आपला ईश्वर. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तर बघा, आज समाप्ती आहे आणि समाप्तीचा स्वयंपाक पूर्णच तुमच्यासोबत शेअर करीत आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे, एक कांदा उभा चिरून घातलेला आहे, 3 ते 4 लसूण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत. छान मिक्स झाले. फ्राय झाल्याच्या नंतर 2 टोमॅटो घातलेले आहेत, मूठभर असे हिरवा वटाणा घातलेला आहे. छान मिक्स करायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. त्यासोबत सुके मसाले, लाल तिखट घातलेले आहे, हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे. छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, छोट्या छोट्या फोडी करून मिक्स करायचं आहे. ही भाजी आपण मुलांना डब्याला सुद्धा करू शकतो. खूप टेस्टी लागते. नक्की एकदा करून बघा. आम्ही उरली होते तर दुसऱ्या दिवशी सुद्धा याचे समोसे बनवून खाल्लेले आहे. चला तर आता कढी बनवूया. 1 वाटी दही घेतलेला आहे, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि लसूण वाटून ठेचा बनवलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, रईच्या मदतीनं छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी घातलेली आहे. त्यानंतर जे बॅटर बनवून ठेवलं होतं ते टाकलेलं आहे. आपल्याला जितकी कढी करायची आहे तेवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे. एक उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे. फक्त याच्यात कमी होती ते कढीपत्त्याची. कढीपत्ता असल्यानं एकदम भारी चव लागते आणि महाराष्ट्रीयन फेमस कढी आहे. बरेच जण लाल तिखटाची करतात, पण आम्ही हिरव्या मिरचीचीच करतो. चला तर आता कटाची आमटी करायची आहे. 1 कांदा घेतलेला आहे, 2 चमचे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि कवळी कवळी कोथिंबीर घेतलेली आहे. छान ह्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे पेस्ट. आता हे हरभऱ्याची डाळ जी शिजवून घेतलेलं आहे त्याचं पाणी आहे. कढई गॅसवर ठेवलेले, त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे आणि जे बॅटर करून ठेवलं होतं, म्हणजे ग्रेव्ही केली होती ती टाकलेली आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. लगेचच मसाले घालायचे आहेत, म्हणजे साराला पण छान चव येते. घरचा काळं तिखट घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे. बस इतकेच मसाले. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी 2 चमचे डाळ घेतलेली आहे शिजलेली, त्यात थोडं पाणी टाकून छान असं ग्रेव्ही करून घेतलेली आहे. म्हणजे हे थोडंसं पातळ झालं तर यामध्ये टाकता येतं. मग त्यामध्ये टाकलेली आहे आणि कटाचं पाणी जे होतं ना घेतलेलं ते टाकलेलं आहे आणि आपला सार तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट स्वयंपाक इतका छान झालेला होता ना, खूप छान. कुठंच काही कमी झालेलं नव्हतं आणि नाव ठेवायला जागा नव्हती. इतका भारी स्वयंपाक झालेला होता. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे. 5 ते 10 मिनटं साराला छान उकळून घ्यायचं आहे. उकळल्याशिवाय कोणत्याही भाजीला चव येत नाही. पाहू शकता किती छान अशी तरी पण आलेली आहे आणि खूप छान झालेला आहे. सगळा स्वयंपाक फिनिश झालेला होता, काहीही उरलं नव्हतं. उरलेला दुसऱ्या दिवशी आम्ही खाल्ला होता. खूपच भारी झालेला होता. कारण पारायणाचा स्वयंपाक आहे आणि प्रसाद म्हणून आपण फेकून तर द्यायला नाही पाहिजे, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा खाल्लेला आहे. थोडाच उरलेला होता. आता करायचं आहे पुरण शिजवायचं आहे. सगळा स्वयंपाक झालेला आहे. शेवटी मी पुरण शिजवायला घेतलेला आहे. आता या डब्याने 2 डब्बे डाळ, म्हणजे 1 डब्बा आणि अर्धा डब्बा अशी डाळ घेतली होती, 1.5 डब्बा डाळ घेतलेली होती. तर त्याच डब्याने बरोबर मोजून साखर घेतलेली आहे, 1 डब्बा आणि अर्धा डब्बा. आता कसं काढायचं आहे, कोणी कोणी चाळणीमध्ये काढतं, कोणी डाळीसोबत साखर आणि डाळ सोबतच शिजवतं आणि नंतर काढतं. पण आम्ही काय करतो, आता डाळ मिक्सरला काढणार आहे. डाळ अर्धी घ्यायची आहे आणि थोडीशी त्यामध्ये साखर घालायची आहे. साखर आणि डाळ टाकून थोडंसं पाणी घालून काढायचं आहे. एकदम छान बारीक निघतं. मस्त पुरणसुद्धा खायला खूप छान लागतं अशा पद्धतीनं. चाळणीतलं जे असतं ना थोडंसं ठोकर निघतं. पहिलं नाही पुरण यंत्रातून काढत होते, आता पण पुरण यंत्र बंदच झालेले आहेत. मिक्सरला किंवा त्या चाळणीमध्ये काढतात. तर आता काढून झालेले आहे. त्या साराच्या कढईमध्ये कढई धुवून घेऊन त्या साराच्या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि छान शिजवायला ठेवलेलं आहे. एकदम फुल गॅसवर ठेवलेलं आहे. शिजवीत शिजवीत इकडं भज्याची सुद्धा तयारी करीत आहे मी. पाहू शकता किती छान रंग आलेला आहे साराला आणि एकदम पेड्यासारखं शिजलेलं होतं. इतका छान पुरण झालं होतं ना, खूपच छान झालेलं होतं. पाहू शकता अशा पद्धतीनं सगळं यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
इकडं भज्जे मी मिक्स भज्जे करणार आहे, कांदे आणि बटाटा दोन्ही मिक्स करून करणार आहे. आणि पाहू शकता किती छान पेड्यासारखं पुरण झालेलं आहे. असं चमचा यामध्ये बसला उभा करून ठेवायचा आणि चमचा जर आडवा पडला तर समजायचं की शिजलं नाही. आणि चमचा एकदम परफेक्ट बसला उभा राहिला तर समजून घ्यायचं की हे पुरण एकदम परफेक्ट शिजलेलं आहे, अजिबात पोळी फुटत नाही. आणि असं पुरण जर शिजवलं ना, इतकी मधमध पोळी होते ना, खायला खरंच अप्रतिम लागते. तर आता पुरण झालेलं आहे, शिजलेलं आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड करायला आणि ती कढईमध्ये पाणी टाकून ठेवते, जेणेकरून भिजल्यानंतर घासायला त्रास होणार नाही. आता इकडं कांदे घेतलेले आहेत आणि बटाटा चिरून घेतलेला आहे. दोन उभा, जसा कांदा उभा चिरलेला आहे तशाच पद्धतीनं बटाटासुद्धा चिरलेला आहे. त्यामध्ये बेसन घातलेला आहे, हिरवी मिरचीचा ठेसा घातलेला आहे, लसूण घातलेला आहे, खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून ठेवलेलं आहे. मीठ आता शेवटी टाकणार आहे. तोपर्यंत इकडं पोळ्यासाठी कणिकसुद्धा मळून ठेवते. 2-3 साध्या पोळ्या पण टाकायच्या आहेत, म्हणजे चपाती, आणि पुरणाच्या पोळ्या पण करायच्या आहेत. पुरणाच्या पोळ्या जास्त खातात आणि माझ्या मिस्टरांना माझ्या हातची पोळी खूप आवडते, ते आवडीने खातात. त्यामुळे आमच्या तर साध्या पोळ्या जास्त कोणी खाणार नाही. पण कसं आहे ना, पुरणाचा स्वयंपाक केला ना, त्या दिवशी बटाट्याची भाजी किंवा फुलगोबीची भाजी ही आमच्या घरी लागतेच लागते. मला तर वाटते पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आहे की पुरणाच्या स्वयंपाकासोबत भाजी आणि कढी ही लागतेच लागते, बरोबर का नाही. आता सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर कांदा भजी करायला घेतलेले आहेत. भजे, पापड, पापड्या, म्हणजे तांदळाच्या पापड्या, उडदाचे पापड आणि भजे करून झालेले आहेत की लगेच उडदाचे पापड आणि पापड्या तळून घेणार आहे. महाराजांच्या नैवेद्यासाठी काहीसुद्धा कमी करायचं नाही. आणि जे जोडपं जेवायला येणार आहे ते 5 वाजता येणार आहे. 5च्या अगोदर येतो म्हणले, तोपर्यंत 5 वाजेपर्यंत मी स्वयंपाक करून घेणार आहे. आता स्वयंपाक तर झाला, तळून झालेला आहे. त्यानंतर पुरणाचे दिवे, 7 दिवे स्वामी समर्थ महाराजांना केलेले आहेत पुरणाचे आणि 5 दिवे माझ्या रेणुका मातेसाठी केलेले आहेत. कारण आज पौर्णिमा आहे, दत्त महाराजांचा जन्म आहे, त्यामुळे दिव्याने ओवाळायचं असतं म्हणून दिवे केलेले आहेत. आणि कधीही आपण स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची समाप्ती करतो ना, त्यावेळेस हे पुरणाचे दिवे केलेच पाहिजे. आता लगेचच नैवेद्य भरून घेणार आहे ताटामध्ये. नैवेद्याच्या पोळ्या करणार आहे 5, देवीला 2 करणार आहे, स्वामी समर्थ महाराजांच्या ताटात 2 आणि लक्ष्मी मातेला 1, अशा पद्धतीच्या 5 पोळ्या करणार आहे. आणि लगेच ताट भरून नैवेद्य दाखवून घेणार आहे. ते जोडपं येण्या अगोदर आपल्याला हे सगळी प्रोसेस करायची आहे. म्हणजे यथासांग आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या नैवेद्यात कोणतीही गडबड झाली नाही पाहिजे. खरं सांगते, अख्खा दिवस गेलेला आहे. सकाळी वेगळा स्वयंपाक केला, त्यानंतर हे समाप्तीचा वेगळा स्वयंपाक, आणि गुरुवार उपवास होता, महालक्ष्मी मातेची पूजा, सगळं करणं म्हणजे दिवस गेलेला आहे. आता नैवेद्य वगैरे दाखवला, आता पोळ्या टाकायला घेते. पाहू शकता मी अशा पद्धतीने पोळ्या करते. पोळी करण्याची पद्धत बघा अशी असते की 2 पट जर पुरण घेतलं तर 1 पट कणिक घ्यायची आहे, तेव्हा एकदम परफेक्ट पोळी होते. आणि पुरणाच्या बरोबरीला जर तुम्ही कणिक घेतली तर पोळी आणि कणिक जास्त लागते, त्यामध्ये पुरण कमी लागतो. त्यामुळं कणिक कमी घ्यायची आहे आणि पुरण जास्त घ्यायचं आहे. पाहू शकता कुठंसुद्धा पोळी फुटलेली नाही आणि मस्त मऊ लुसलुशीत पोळ्या झालेल्या होत्या, टम्म फुगलेल्या होत्या. चला तर मग आता कसं जेवणाऱ्याला गरम गरम पोळ्या करायच्या आहेत. सगळा स्वयंपाक तर झाला, फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत आणि जोडपं जेवायला आलेला आहे. त्या ताई माझ्या मागे बसलेल्या होत्या, पाठीमागे. तर त्यांना म्हणलं मी गरम गरम पोळ्या टाकते आणि लगेचच ताटं वाढायला घेते. आता एकटीला सगळं करायचं म्हणलं ना, दिवसच जातो बघा. असा स्वयंपाक पुरणाचा म्हणलं ना, सगळा दिवस जातो. आणि आपल्याला पद्धतशीर करायचं म्हणलं ना, सगळं वेळ लागते. त्यामुळं मला तर वाटतं जेव्हा बी आपण काही करू, स्वामी समर्थ महाराजांची समाप्ती म्हणा, कोणाला जेवायला सांगलं तर पद्धतशीर सगळा स्वयंपाक करा. वच असं केलं ना मला नाही आवडत. त्यामुळं मी सगळा पद्धतशीर स्वयंपाक केलेला होता. आणि पाहू शकता पोळ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत, मग लुसलुशीत झालेल्या आहेत. आता 3 जणाच्या 3 पोळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि लगेच ताटं करायला घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीनं जेवायला पण वाढलेलं आहे. आता चला त्यांचं जे स्वागत करायचं आहे ते करूया. तर हे जोडपं आलेलं आहे, हे आमचे पाहुणेच आहेत आणि शेजारीच राहतात. तर त्यांच्या अगोदर यथासांग देवी विष्णू लक्ष्मी म्हणून आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे. जेव्हा बी आपण पारायणाला जेवायला सांगतो जोडपं, ब्राह्मण सांगा कोणीही सांगा, त्यांच्या यथासांग अशी पूजा करायची आहे.
विष्णू लक्ष्मी म्हणून त्यांचं स्वागत करायचं आहे, नंतर जेवायला वाढायचं आहे. आणि रांगोळी वगैरे काढलेली आहे ताटाभोवती आणि त्यांना जेवायला दिलेलं आहे. पाहू शकता. आता त्यांचे जेवण झाल्याच्या नंतर मी जाणार आहे केंद्रात. माझी इच्छा होती स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतल्याच्या नंतरच उपवास सोडावा, कारण मी 7 दिवस उपवास केलेला आहे. दोन्ही टाईम जेवण केलेलं नाही, फक्त रात्रीच्या वेळी फराळ करीत होते. आणि केंद्रात आल्यावर ते इतकं प्रसन्न वाटतं ना, खरं खूप छान. आणि सगळीकडे दिवे लावलेले होते आणि पारायणाला तर इतकी लोक बसले होते सप्ताहामध्ये, बापरे. हे आता समोर एकदम केंद्राच्या समोर आहे, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या समोर औदुंबर आहे. औदुंबराचं दर्शन घेतल्याच्या नंतर पाहू शकता इथं पोथे ठेवलेले आहेत. सगळे सप्ताहाला बसलेली लोक, आतमध्ये कोणालाही जाऊ दिलेलं नाही. आणि इथं छान असं रांगोळीमध्ये दत्त महाराजांची प्रतिमा काढलेली होती, कारण दत्त महाराजांचा म्हणजे जन्मदिवस होता ना, त्यामुळं. आणि तिकडं पाळणा पण छान असा सजवलेला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं केंद्रसुद्धा खूप छान सजवलेलं आहे. आता तुम्हाला बाजूच्या हॉलमध्ये दाखवते. तिकडं सुद्धा खूप लोक बसलेली होती, म्हणजे पूर्ण हॉल जे आहे ना गच्च भरलेला होता. पूर्ण हॉलमध्ये पोती बसलेले होते. पाहू शकता किती पोते आहेत, बापरे बाप. मी तर हप झाले, परेशान. म्हणले किती लोक बसलेले आहेत पारायणाला. खरंच हे पारायण 7 दिवस कसे गेले काहीही कळाले नाही. आज मी तुमच्यासोबत पुरण घालण्यापासून ते शेवटच्या जेवणापर्यंत स्वयंपाक शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर नवीन असाल तर फॉलो करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळपासून मी आत्ता भेटत आहे. चला, केंद्रात जाऊन आले. शेवट माझा सकाळ पारायणापासून सुरुवात ते शेवट माझा केंद्रात जाण्यापर्यंत झालेला आहे. चला, मी केंद्रात जाऊन आले. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन आले. तसं तर आम्हाला जायचं होतं दत्तधामला, पण दत्तधामला जाणं झालं नाही. आज समाप्ती होती, त्यामुळं समाप्तीचाच राडा दिवसभर, त्यामुळं नाही गेले. चला, दत्तधामला खूप छान छान सजवलेलं आहे. नुसतं फुलानं सजवलंय आणि केंद्रात पण खूप छान सजावट केली. मस्त दत्त महाराजांचे रांगोळीमध्ये त्रिमूर्ती काढलेली आहे. खूप छान. व्हिडिओ येणारच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास नक्की फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा. आणि 7 दिवसाच्या नंतर आज अन्नग्रहण करीत आहे. चला, श्री स्वामी समर्थ.